आपल्याला या सेकंड सेमिस्टरला भर्तृहरीचं नीतिशतक आहे. नीतिशतकामध्ये सुभाषितं आहेत, 100 सुभाषितं. शतक म्हणजे 100. या भर्तृहरीचे 3 ग्रंथ आहेत. त्याला शतकत्रय म्हणतात. वैराग्यशतक, शृंगारशतक आणि नीतिशतक. या नीतिशतकामध्ये लोकांनी कसं वागावं, कसं वागू नये, किंवा प्रत्येक आपले माणसामधले जे गुण आहेत ती गुण असलेली माणसं कशी असतात याचं वर्णन या सुभाषितांच्याद्वारे, या कवितांच्याद्वारे केलेलं आहे. म्हणजे धैर्य ज्यांच्यामध्ये आहे ती लोकं कशी असतात, जी विद्वान आहेत ती माणसं कशी असतात, जी मूर्ख माणसं आहेत त्यांची लक्षणं काय, पैशाचं महत्त्व काय, अशा प्रकारे आपल्याला या नीतिशतकामध्ये सुवचनं आणि सुभाषितं पाहायला मिळतात. कुठल्याही ग्रंथाची सुरुवात ही मंगल श्लोकाने होत असते. याच्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये सुभाषित जे आहे ते सुभाषित म्हणजेच वाणी देवता असं कल्पून हे मंगलाचरण इथे समोर आलेलं आहे. तुम्हाला जी मी व्हॉट्सॲपवरती PDF पाठवलेली आहे त्या PDF मधला हा पहिला श्लोक आपण बघतो आहोत, मूर्ख पद्धतीचा. या PDF मध्ये पहिले तुम्हाला श्लोक दिलेला असतो. त्या श्लोकाच्या नंतर त्या श्लोकातल्या जे शब्द आहेत संस्कृत शब्द त्याचा अर्थ दिला असतो आणि त्यानंतर हा सरळ अर्थ दिलेला असतो. आपण पहिला श्लोक बघणार आहोत. बोद्धारो मत्सरग्रस्तः प्रभवः स्मयदूषितः अबोधः अपहता च अन्ये जीर्णम अंगे सुभाषितम. बोद्धार म्हणजे जाणते लोक, प्रभवः म्हणजे सत्ताधारी लोक, अबोधः म्हणजे अज्ञानी लोक. आता या 3 लोकांच्या बाबतीत त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत? बोद्धारो मत्सरग्रस्तः, जे जाणते लोक आहेत त्यांच्यामध्ये मत्सर भरलेला असतो, त्यांना द्वेष वाटतो दुसऱ्यांबद्दल. प्रभवः स्मयदूषितः, जे सत्ताधारी लोक आहेत, राजे लोक आहेत, ते गर्वरूपी दोषांनी युक्त असतात. स्मय म्हणजे गर्व. अबोधः अपहताच अन्ये, आणि बाकी सगळे लोक अज्ञानाने पछाडलेले आहेत. आणि अशी ही 3 कॅटेगरी आहे, 3 प्रकार आहेत माणसांचे. त्यामुळे जीर्णम अंगे सुभाषितम, त्यामुळे सुभाषित हा प्रकार हा लोकांच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत फार कमी पोहोचतो, किंवा ते मनातल्या मनातच लुप्त होतं, जीर्ण होतं. भर्तृहरींनी केलेलं मनुष्य स्वभावाचं अवलोकन सूक्ष्म आहे, अगदी स्पष्ट आहे, आणि आजही आपल्याला त्याचा अनुभव येतो. त्यामुळेच या सर्व सुभाषितांना सार्वकालीन महत्त्व प्राप्त झालं आहे. त्याचा पुढचा श्लोक आहे. अज्ञः सुखम आराध्यः. अज्ञ म्हणजे अडाणी माणूस. अडाणी माणसाचं समाधान करणं, आराध्य म्हणजे समाधान करणं, संतुष्ट करणं, त्याचं समाधान करणं सुखम म्हणजे सोपं आहे. सुखतरम आराध्यते विशेषज्ञः, आणि जो विशेषज्ञ आहे म्हणजे जो जाणता मनुष्य आहे त्याचं समाधान करणं आणखी सोपं आहे. ज्ञानलव दुर्विदग्धम ब्रह्मा अपि नरम न रंजयती. पण थोड्याशा ज्ञानाने जे गर्विष्ठ झालेले असतात त्यांचं समाधान ब्रह्मदेवसुद्धा करू शकत नाही. आपण जगामध्ये अशा प्रकारची माणसं बघतो. काही जणांना सांगितलेलं लवकर समजतं, काही जणांना बिलकुल समजत नाही, आणि काही जणांना समजूनच घ्यायचं नसतं. हे 3 प्रकार माणसाचे इथे सांगितलेले आहेत. अज्ञः सुखम आराध्यः, अडाणी माणसाचं समाधान करणं सोपं आहे. सुखतरम आराध्यते विशेषज्ञः, विशेषज्ञ म्हणजे जे जाणते लोक आहेत त्यांचं समाधान करणं सोपं आहे. आणि ज्ञानलव दुर्विदग्धम ब्रह्मा अपि नरम न रंजयती, आणि थोड्याशा ज्ञानाने
गर्विष्ठ झालेल्या लोकांचं ब्रह्मदेवसुद्धा समाधान करू शकत नाही. आपण तिसरा श्लोक बघतो आहोत. या तिसऱ्या श्लोकामध्ये मूर्ख माणसाचं समाधान कोणी करू शकत नाही. ते किती कठीण आहे त्याचं समाधान करणं, याविषयीची काही 3 उदाहरणं इथे दिलेली आहेत. प्रसह्य मणिम उद्धरेत मकरवक्त्र दंष्ट्रांकुरात. मकरवक्त्र म्हणजे मगरीचं तोंड. मगरीच्या तोंडातून कुणी एखाद वेळेला मणिम उद्धरेत, मणी म्हणजे रत्न काढू शकेल. आता मगरीच्या तोंडातून रत्न काढणं ही सोपी गोष्ट नाही आहे. मगरीच्या जवळ जाणं म्हणजे स्वतःचा विनाश आहे, मृत्यू आहे. पण कदाचित कुणी एखादं एवढं कठीण कामही करून जाईल. समुद्रम अपि संतरेत प्रचलत उर्मिमालाकुलम. समुद्रम अपि संतरेत, एखादा मनुष्य समुद्रसुद्धा ओलांडून जाईल. तोही साधासुद्धा शांत समुद्र नाही, तर खवळलेला समुद्र. उर्मिमालाकुलम. जेव्हा समुद्राला खूप मोठी भरती येते, मोठमोठ्या लाटा येतात, त्यावेळेला त्याच्यातनं पोहणं फार कठीण असतं. आणि इथे तर अख्खा समुद्र पोहण्याची गोष्ट करत आहे. असा खवळलेला समुद्र संपूर्णपणे पोहून जाणं ही कठीण गोष्ट आहे, पण एखादा मनुष्य ते सुद्धा करू शकेल. भुजंगम अपि कोपितम शिरसी पुष्पवत धारयेत. एखाद्या रागावलेल्या भुजंगाला म्हणजे सापाला कोणी आपल्या डोक्यावरती अगदी फुलासारखं सुद्धा धारण करेल. म्हणजे या 3ही अशक्य गोष्टी ज्या आहेत त्याचा दाखला इथे कवी देत आहे, भर्तृहरी देत आहे. आणि सांगतात आहेत की कदाचित या सगळ्या अशक्य गोष्टीसुद्धा माणूस एक वेळ करेल, पण मूर्ख माणसाचं समाधान करणं मात्र केवळ अशक्य गोष्ट आहे. न तु प्रतिनिविष्ट मूर्ख जनचित्तम आराधयेत. याच्यातच पुढे 4थ्या श्लोकामध्ये आणखी 3 गोष्टी जोडलेल्या आहेत. लभेत सिकतासु तैलम अपि यत्नतः पीडयन. सिकता म्हणजे वाळू. वाळूला रगडून कोणी एखादा त्याच्यातनं तेलसुद्धा गाळेल. खरं तर वाळूतनं तेल निघणं अशक्य गोष्ट आहे. तेल काढण्यासाठी तेलबिया आवश्यक असतात. शेंगदाणे झाले, तिळाचं तेल झालं, कापसाच्या बीमधून तेल आपण काढतो, सरकीचं तेल झालं. पण कोणी वाळूचं तेल काढलेलं आपण ऐकलेलं नाही, कारण त्याच्यामध्ये तेलच नसतं, तर निघेल कुठून. म्हणजे ही इतकी अशक्य गोष्टसुद्धा एखाद वेळेला एखादा माणूस कोणी करेल. पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलम पिपासारदितः. मृगतृष्णिका म्हणजे मृगजळ. एखादा तहानलेला माणूस मृगजळातनं पाणीसुद्धा पिईल. कदाचित अपि पर्यटन शशविषाणम आसादयेन. एखादा मनुष्य फिरून जंगलामध्ये, पर्यटन म्हणजे फिरणे. शशविषाणम, शश म्हणजे ससा, विषाण म्हणजे शिंग. सशाचं शिंगसुद्धा कदाचित तो शोधून काढेल. पण न तु प्रतिनिविष्ट मूर्ख जनचित्तम आराधयेत. पण मूर्ख माणसाचं समाधान करणं अशक्य गोष्ट आहे. मूर्ख माणसाला समजावणं अशक्य गोष्ट आहे हे सांगताना या भर्तृहरींनी आपल्याला 6 उदाहरणं आपल्यासमोर ठेवलेली आहेत. 3ऱ्या श्लोकात 3 उदाहरणं आहेत आणि 4थ्या श्लोकामध्ये 3 उदाहरणं आहेत. 3ऱ्या श्लोकातली 3ही उदाहरणं पुन्हा एकदा बघूया. की कोणी एखादा माणूस मकरवक्त्र म्हणजे मगरीच्या तोंडातून, मकर म्हणजे मगर, वक्त्र म्हणजे तोंड, मगरीच्या तोंडातून, तिच्या दाढेतून एखादं रत्न बाहेर काढू शकेल. मणिम उद्धरेत. एखादा समुद्रसुद्धा ओलांडून जाईल, साधासुद्धा नाही तर खवळलेला. उर्मिमालाकुलम म्हणजे खवळलेला समुद्रसुद्धा एखादा कोणी ओलांडून जाईल, पोहून जाईल. भुजंगम अपि कोपितम शिरसी पुष्पवत धारयेत. कोणी एखादा आपल्या डोक्यावरती रागावलेल्या सापालासुद्धा कदाचित फुलाप्रमाणे धारण करेल. 4थ्या श्लोकामध्ये म्हटलं होतं कुणी एखादा सिकता म्हणजे वाळूपासून सुद्धा प्रयत्नांनी रगडून तेल काढेल. पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलम पिपासारदितः. कुणी एखादा मृगजळातनं पाणीसुद्धा पिईल, तहानलेला माणूस. पिपासारदित म्हणजे तहानलेला माणूस.
कदाचित अपि पर्यटन शशविषाणम आसादयन. कोणी एखादा फिरून फिरून सशाचं शिंगसुद्धा शोधून काढू शकेल, पण या सगळ्या गोष्टी एक वेळ करू शकेल माणूस, पण मूर्ख माणसाचं समाधान करू शकणार नाही, असं म्हटलेलं आहे. 5व्या श्लोकात म्हटलेलं आहे की मूर्ख माणसाला, किंवा इथे दुष्ट माणसाचा उल्लेख केलेला आहे की दुष्ट माणसाला जर चांगल्या म्हणजे दुर्गुणी माणसाला, दुष्ट म्हणण्यापेक्षाही इथे अपेक्षा अशी की दुर्गुणी माणूस आहे, मूर्ख माणूस आहे, त्याला जर हुशार करायचं आहे, त्याला जर सद्गुणी बनवायचं आहे, तर ती गोष्टसुद्धा किती कठीण आहे. म्हणजे साध्या सुभाषितांनी त्याचं मन वळवणं किती कठीण आहे याचं विवेचन या 5व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. मग त्या कठीण गोष्टी कोणत्या आहेत त्याची उदाहरणं देताना कवी म्हणतो की एखाद्या हत्तीला, तसंही हत्तीला बांधून ठेवायला मोठे साखळदंड लागतात, त्यात हत्ती जर उन्मत्त झाला तर त्याला सांभाळणं फारच कठीण असतं. अशा या उन्मत्त झालेल्या हत्तीला साध्या कमळाच्या तंतूंनी बांधून ठेवायची इच्छा करतो माणूस, तो बांधला जाणार आहे का हत्ती? नाही. त्याप्रमाणे या दुर्गुणी मनुष्याला नुसत्या सुभाषितांनी सद्गुणी बनवणं अशक्य आहे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे की रत्न जे असतं ते रत्न अतिशय सगळ्यात कठीण असतं, त्याला छिद्र पाडणं ही खूप कठीण गोष्ट असते. मुळात रत्नच स्वतः कठीण आहे. रत्नामुळे इतर गोष्टी आपण चिरू शकतो, सगळ्यात धारदार ते आहे. त्या रत्नाला छिद्र पाडणं कठीण आहे. म्हणजे त्याच्याहून आणखी कठीण गोष्ट पाहिजे तर शिरीष कुसुम, शिरीषाची फुलं जी असतात ती फार कोमल असतात, अतिशय नाजूक असतात. त्या नाजूक फुलांच्या तंतूंनी जणू काही त्या वज्रमण्याला, त्या रत्नाला छिद्र पाडायचं काम ही व्यक्ती करू इच्छिते, जी व्यक्ती दुर्गुणी माणसाला केवळ सुभाषितांनी सद्गुणी बनवू इच्छिते. हे दुसरं उदाहरण दिलं. आणि तिसरं उदाहरण दिलेलं आहे की समुद्राचं पाणी सगळं खारट असतं, त्यात एक मधाचा थेंब टाकला तर ते गोड होणार आहे का? नाही होणार आहे. त्याप्रमाणे या माणसाचा, जो माणूस दुर्गुणी माणसाला सद्गुणी बनवायला जातो आहे फक्त सुभाषितांच्याद्वारे, त्याच्यासाठी हे काम तितकंच कठीण आहे. ते किती कठीण आहे सांगायसाठी आपण ही 3 उदाहरणं पाहिली की उन्मत्त हत्तीला जणू काही तो कमलतंतूंनी बांधून ठेवू इच्छितो, रत्नाला जणू काही तो शिरीषाच्या फुलांच्या परागाच्या कणांनी छिद्र पाडू इच्छितो, किंवा संपूर्ण समुद्राला केवळ एक मधाचा थेंब टाकून गोड बनवू इच्छितो. जो माणूस दुर्गुणी मनुष्याला केवळ सुभाषितांनी सद्गुणी बनवू इच्छितो, किंवा जो दुष्ट माणसाला केवळ सुभाषितांनी चांगला सज्जन माणूस बनवू इच्छितो, किंवा जो मूर्ख माणसाला केवळ सुभाषितांनी विद्वान बनवू इच्छितो, ही गोष्ट किती कठीण आहे हे या आपल्याला 5व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. आपण त्याचं संस्कृत बघूया. व्यालम बाल मृणाल तंतुभिः असौ रोद्धुम समुजृंभते. व्याल म्हणजे उन्मत्त हत्ती, मृणाल म्हणजे कमळाचे तंतू, बाल मृणाल तंतू अगदी कोवळ्या कमळाचे तंतू जे आहेत त्या तंतूंनी व्यालम रोद्धुम समुजृंभते. व्याल म्हणजे उन्मत्त हत्ती, त्या उन्मत्त हत्तीला हा बांधून ठेवू इच्छितो. भेत्तुम वज्रमणी शिरीष कुसुम प्रांतेन सन्नयते. भेत्तुम म्हणजे छिद्र पाडणे, वज्रमणी, वज्रमणी म्हणजे रत्न, शिरीष कुसुम, शिरीषाचं फूल, शिरीषाच्या झाडाचं फूल. या वज्रमण्याला, या रत्नाला शिरीषाच्या कुसुमांनी, शिरीषाच्या फुलाच्या परागकणांनी, त्या तंतूंनी हा छिद्र पाडू इच्छितो. माधुर्यम मधुबिंदुना रचयितुम क्षारांबुधेः इहते. क्षारांबू, क्षार म्हणजे खारं पाणी, अंबू म्हणजे पाणी, क्षारांबुधेः, धी म्हणजे साठा, खाऱ्या पाण्याचा साठा म्हणजेच काय? समुद्र. या समुद्राला मधुबिंदुना म्हणजे मधाच्या एका बिंदूनी, माधुर्यम रचयितुम गोड बनवायची हा इच्छा ठेवतो जो माणूस, नेतुम वांछती यह खलांपथी सताम सुक्तैः सुधास्यन्दिभिः. खल, खल म्हणजे दुष्ट माणूस, दुर्गुणी माणूस किंवा मूर्ख माणूस. अशा या खलाला, अशा या दुष्ट माणसाला
सुक्तैः सुधास्यन्धिभिः. सुक्ती म्हणजे वचन आणि सुधास्यन्धिभिः म्हणजे अगदी सुवचन, गोड शब्द ज्याच्यामध्ये आहेत, अमृत ज्याच्यामध्ये भरलेलं आहे, अशा अमृतरूपी सुवचनांनी तो या खलान म्हणजे दुष्ट माणसाला सताम नेतुम वांछती, सज्जन बनवू इच्छितो. तो माणूस एवढ्या जणू काही वरच्या ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या करू इच्छितो, असं ह्या 5व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे.